आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहामध्ये प्रथमच IIT, JEE, नीट यासारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी इयत्ता 8वी पासूनच फाउंडेशन कोर्स या अभ्यासक्रमाची सुरुवात झाली। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाची दूरदृष्टी असणारे आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे प्रमुख माननीय ॲडव्होकेट विद्याधरजी काकडे व सौ हर्षदाताई काकडे यांनी लोअर KG पासून PG पर्यंत वेगवेगळे अभ्यासक्रम व शाखा एका छताखाली आणण्यासाठी आबासाहेब काकडे शैक्षणिक संकुल उभे केले। त्यातीलच शैक्षणिक दूरदृष्टीचा एक भाग म्हणजे कोटा एक्सलन्स सेंटर। शैक्षणिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या ॲडव्होकेट विद्याधरजी काकडे साहेबांच्या मनाला भेडसावणारा प्रश्न असा की इयत्ता 12वी नंतर जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांचे IIT, JEE, नीट यासारख्या परीक्षेमध्ये सिलेक्शन होते। याचे उत्तर 0 असे होते। अहमदनगर जिल्ह्यामध्ये हजारो विद्यार्थी इयत्ता 12वीचे शिक्षण घेतात, पैसे खर्च करून प्रायव्हेट क्लास जॉईन करतात। JEE, नीट या परीक्षेचा निकाल पाहिला असता बोटावर मोजण्या इतकेच विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होते। ही मोठी खंत आहे। आपल्याला रिझल्ट का मिळत नाही, आपण कुठे कमी पडतो हे आपण शोधलं पाहिजे। यासाठी माननीय काकडे साहेबांनी तज्ञ लोकांची एक कमिटी गठीत केली आणि त्याचा शोध घेण्यासाठी या कमिटीने मोठमोठ्या शहरातील नामांकित कोचिंग क्लासेसला भेटी दिल्या, तसेच राज्यामध्ये टॉपर येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीही घेतल्या। शहरातील गर्दीने खचाखच भरलेल्या व भरमसाठ फी आकारणाऱ्या तसेच असुरक्षिततेच्या कारणाने पालकांच्या मनाला धक्का लावणाऱ्या अशा क्लासेसला पर्याय मिळणार नाही का? सुरक्षित व संस्कारक्षम वातावरणात गुणवत्तापूर्ण व या क्षेत्रातील तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांकडून कमी खर्चात शिक्षण मिळाले तर? याच विचारातून व परिसरातील पालक व विद्यार्थ्यांच्या गरजेतून शेवगाव येथे कोटा एक्सलन्स सेंटर सुरू करण्यात आले। शेवगाव येथे सर्व विषयांच्या मूलभूत तत्वांच्या तळाशी जाऊन मनोरंजनात्मकरित्या विद्यार्थ्यांना फाउंडेशन वर्गाच्या माध्यमातून स्टेट बोर्ड व NCERTचा अभ्यासक्रम शिकविला जातो। याला विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे। इयत्ता 8वी ते इयत्ता 12वी फाउंडेशन वर्गासाठी विद्यार्थी व पालक वर्गातून प्रवेशासाठी बहुसंख्येने मागणी वाढलेली आहे, परंतु गुणवत्ता टिकविण्यासाठी मोजके, गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो आणि त्यासाठी या सेंटरला प्रवेश चाचणी अनिवार्य झाली आहे। कोटा एक्सलन्स सेंटर। कोटा एक्सलन्स सेंटर मध्ये इयत्ता 8वी ते इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत फाउंडेशन वर्गाची वेळ असते। यामध्ये सकाळी 10 ते 4 अध्यापन व दुपारी 4 ते 5 या वेळेत डाऊट सेशन असते आणि 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी 10 ते 3 या वेळेत अध्यापन तर दुपारी 3 ते 5 या वेळेत डाऊट सेशन असते। कोटा एक्सलन्स सेंटरची वैशिष्ट्ये: तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग, स्टडी मटेरियल, वीकली टेस्ट, स्टडी हॉल, ई क्लासरूम, सेमिनार, वैयक्तिक मार्गदर्शन, गेस्ट लेक्चर, भव्य क्रीडांगण, विद्यार्थिनींसाठी हॉस्टेल सुविधा, विविध कलागुणांना वाव, कॉलेजमध्ये विविध सेमिनारचे आयोजन, MST, CET, JEE, नीट यासाठी 40 दिवसांचा क्रॅश कोर्स आहे। आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या क्रॅश कोर्ससाठी शहरी भागामध्ये जावे लागत असे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आपण 2019 पासून हा क्रॅश कोर्स सुरू केला आहे। CET कोर्सचा मागील वर्षाचा निकाल हा अतिशय उत्कृष्ट लागला आहे। 90% जास्त गुण मिळवणारे 20 विद्यार्थी, 80% जास्त गुण मिळविणारे 30 विद्यार्थी, त्याचबरोबर JEE मध्ये कुमारी ढाकणे श्रावणी या विद्यार्थिनीला 93.80% इतके गुण मिळालेले आहेत। IIT अहमदाबाद येथे नागरे रोहित
याचे सिलेक्शन झाले। तसेच नागरे रोहित याने नीटची परीक्षा देऊन 623 गुण मिळवले। त्यामुळे MBBS औरंगाबाद गव्हर्नमेंट कॉलेज येथेही त्याचे सिलेक्शन झाले। गेल्या 3 वर्षात कोटा एक्सलन्स सेंटरने घेतलेली मेहनत आणि मिळवलेल्या यशाच्या बळावरच कोटा एक्सलन्स सेंटर शेवगावला ISO मानांकन प्राप्त झाले।